खास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपलं स्वागत आहे. आपण सुरू केलेली आहे सिरीज महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने आणि ह्यामध्ये आपण सुरू केलेला आहे ठुशी हा दागिन्यांचा प्रकार. तर ठुशीमध्ये आपण आत्तापर्यंत 3 डिझाईन्स ठुशीची बघितली, पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. आणि आज आपण हे आपल्या समोर जे डिझाईन दिसत आहे, डिझाईन नंबर 4 ते बघणार आहोत. हा आहे आपला ठुशी पार्ट 4 भाग 4 आणि ह्यामध्ये आज आपण बघत आहोत लेयर्ड ठुशी कशी बनवायची ते. यामध्ये आपण 2 चेन्स एकत्र असलेली ठुशी बनवणार आहोत. तर आपण सुरुवात केलेली आहे 4 मोत्यांपासून. हे मोती आपण 2 मिलीमीटर साईजचे अगदी बारीक मोती घेतलेले आहेत. त्यांना आपण गाठ मारून एक फुलासारखा आकार तयार केलेला आहे. आता हा जो फुलासारखा आकार आहे त्याला आपण लांबी वाढवणार आहोत, त्यालाच अजून फुलं आपण कनेक्ट करणार आहोत. तर अशी गाठ मारून झाल्यावर आपण सुई बाजूच्या मोत्यांमधून पास करणार, काढून घेणार आणि मग आपण तो धागा तोडून घेणार आहोत, जो एक्स्ट्रा धागा आहे तो. अशाने आपला तो धागा आणि ती गाठ सिक्युअर राहते. आता ह्या ठिकाणी आपण सुईमध्ये 3 मोती घेतलेले आहेत. आपण त्या एका चौकोन फुलाची लांबी वाढवत आहोत, त्याला जोडून जोडून चौकोन फुलं आपण तयार करत आहोत. तर एक मोती आपला ऑलरेडी असल्यामुळे आपण ह्यावेळेस 3 मोती घेतले. आता हे जे बेसिक ठुशीचं डिझाईन आहे, ती बेसिक ठुशी कशी करायची हे आपण ऑलरेडी पार्ट 1 ठुशी भाग 1 ह्यामध्ये बघितलेलं आहे. असं आपलं एक फूल तयार झालेलं आहे 2 फुलं जोडून. तर असंच आपल्याला ही लांबी वाढवत न्यायची आहे ह्या मोत्यांच्या चेनची. प्रत्येक वेळेस आपण 3 मोती घेणार आणि अपोजिट साईडने आपण त्या पहिल्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आणि पुन्हा आपण बाजूच्या मोत्यातून सुई पास करून मधल्या मोत्यापर्यंत आणणार आहोत. आणि इथे मधल्या मोत्याला आलं की ह्या ठिकाणी आपण पुन्हा 3 मणी घेणार आणि हे 3 मणी घेऊन पुन्हा आपण ही सुई त्याच्या विरुद्ध दिशेने त्या पहिल्या मधल्या मण्यातून बाहेर काढणार. असं करत करत आपण ही चेनची लांबी वाढवणार आहोत. हे बेसिक डिझाईन आहे ठुशीचं. आपण पहिला भाग जो बघितला होता ठुशीचा महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये, त्यामधला आपण ठुशीचा जो दागिन्यांचा प्रकार केला त्यातल्या पहिल्या भागामध्ये आपण हे बेसिक ठुशी कशी तयार करायची शिकलेलो आहोत. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि व्हिडिओच्या शेवटी पण आपल्याला आपली जी ठुशी सिरीज आहे त्याची लिंक भेटेल. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या आतापर्यंतचे जेवढे डिझाईन्स आहेत, डिझाईन नंबर 1, डिझाईन नंबर 2, डिझाईन नंबर 3, म्हणजे ठुशी भाग 1, ठुशी भाग 2 आणि भाग 3, ह्या तिन्ही भागांची, तिन्ही पार्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर तिथे आपण आपले आधीचे 3ही डिझाईन बघू शकता, ज्यांचा उपयोग करून आपण घरच्या घरी आपला एक छोटासा व्यवसाय सुरू करू शकता. अगदी इझी DIY पद्धतीने आपण हे सगळे दागिने घरच्या घरी कसे बनवता येतात हे बघत आहोत. या ठिकाणी आपण ठुशीची लांबी 16 किंवा 17 इंच घेणार आहोत. ठुशी हा जो दागिन्यांचा प्रकार आहे तो गळ्याभोवती आवळून चोकरप्रमाणे बसणारा असतो. मात्र ह्या ठिकाणी मी ज्याही ठुशी बनवते त्या थोडेसे सैलसर गळ्याभोवती असणाऱ्या बनवतोय आपण आणि त्यामुळे लांबी आपण ह्या ठिकाणी ह्या ठुशीला अजूनच थोडं सैलसर बनवण्यासाठी लांबी घेत आहोत आपण 16 इंचाच्या ऐवजी 17 इंच. तर इथे आपल्याला हवी तेवढी लांबी 17 इंच झालेली. आता ही जी पहिली चेन होती त्याला आपण दुसरी साईडला चेन जोडत आहोत. त्यासाठी आपण सुई बाजूच्या मण्यातून काढून घेतली आणि त्यामध्ये 3 मोती टाकून आपण त्या साईडच्या मण्यामधूनच पुन्हा विरुद्ध दिशेने बाहेर काढली. म्हणजे आपल्याला अशी शेजारी अशी चेन तयार होताना दिसत आहे. अशीच चेन आपण पूर्ण त्या आपल्या पहिल्या चेनच्या शेजारी करून घेणार आहोत. त्यासाठी दरवेळेस आपण आपला जो बाजूचा मणी मधला असणार आहे बाजूच्या चेनचा, त्यामधून सुई बाहेर येईल असं सुई बाहेर काढणार आणि पहिल्या वेळेस आपण 3 मोती घेतले, मात्र त्यानंतर दरवेळेस आपण 2च मोती घेणार आहोत साईडची चेन बनवण्यासाठी. तर पहिले 3 मोती टाकून झाले, पहिलं फूल तयार झालं. आता हे 2 मोती आपण घेतले
आणि आपण ती सुई त्या पहिल्या फुलाच्या शेजारच्या मोत्यातून अशा प्रकारे बाहेर काढणार की ज्याने आपली 2 फुलं एकमेकांना चिटकलेली अशी तुम्हाला दिसत आहेत. तर तशीच आपण फुलं एकमेकांना चौकोन फुलं एकमेकांना जोडून तयार होतील अशी सुई दरवेळेस बाहेर काढणार. तर अशी आपली 2 फुलांची चेन आपल्या पहिल्या चेनच्या शेजारी तयार झाली. आता सुई आपण पुन्हा मधल्या मोत्यापर्यंत आणत आहोत अशा प्रकारे. कारण आपल्याला अजून ते चेनची लांबी पूर्ण 17 इंचपर्यंत आपण ती लांबी तशीच वाढवत नेणार आहोत. तर इथे आपली पहिली 2 फुलं तयार झालेली आपण बघू शकतोय. आपण सुई मधल्या मोत्यापर्यंत आणलेली आहे. आता आपल्याला त्याच्या शेजारी अजून एक फूल तयार करायचे, म्हणून आपण काय करणार आहोत, ती सुई त्या बाजूच्या आपल्या मोत्यातून आपली जी पहिली चेन आहे त्या पहिल्या चेनच्या शेजारच्या मोत्यात अशा प्रकारे नेत आहोत आपल्या 2 फुलांच्या शेजारचा मोती पहिल्या चेनमधला. आणि ह्या ठिकाणी आपण 2 मोती सुईमध्ये घेणार आहोत. तर इथे आपण 2 मोती सुईमध्ये घेतलेले आहेत आणि हे 2 मोती आपण आपला जो मधला मणी आहे 2 फुलांपैकी त्यामधून आपण बाहेर काढली सुई. म्हणजे अशी आपली 3 फुलं एकमेकांना जोडून आपली चेन तयार झालेली दिसते. आता पुन्हा ही जी सुई आहे ती त्या मधल्या मोत्यापर्यंत आपण आणणार. पुन्हा आपण 2 मोती टाकणार आणि सुई अशा प्रकारे आपण पहिल्या चेनमध्ये टाकणार की आपलं हे चौकोन फूल तयार होणार. दरवेळेस आपण 2 मोती घेऊन चौकोन फूल तयार होईल ह्याची काळजी घेणार आहोत. तर असं आपलं चौकोन फूल आधीच्या 3 फुलांच्या शेजारी तयार होत आहे. असं करत करत आपण ही दुसरी चेन पहिल्या चेनच्या शेजारी तयार करत आहोत. अशी दुसरी लेयर तयार होत आहे आपली पहिल्या लेयरच्या शेजारी. दरवेळेस आपण सुई अशा ठिकाणी अशा मण्यात टाकणार की 2 मणी आपण सुईमध्ये घेतल्यावर आपलं एक चौकोन फूल तयार होणार आहे. तर दरवेळेस प्रत्येक वेळेस आपण चौकोन फूल तयार करत करत आपली ही पूर्ण 17 इंचाची लांबी पूर्ण करणार आहोत. आपली ही जी सिरीज आहे महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने, यामध्ये आपण असेच मोत्याचे वेगवेगळे दागिने बघत आहोत. आपण पहिला दिवस पासून सुरू केला मोत्याची सिरीज आणि आजचा आपला 10वा दिवस सुरू आहे महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजचा. हे जे पूर्ण 10 दिवस आपण ह्या मोत्याच्या दागिन्यांच्या सिरीजमध्ये दागिने बनवले त्यांची लिंक मी ह्या व्हिडिओच्या शेवटी देत आहे आणि आपली जी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर आपण हे सगळे दागिने डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता लिंकमध्ये. तर ह्या आपल्या सिरीजमध्ये आपण सुरुवात केली होती कर्णफुलांपासून. कर्णफुलांची 6 मोत्यांची डिझाईन्स बघितली आपण. त्यानंतर आपण बांगड्यांची 3 डिझाईन्स बघितली. त्यानंतर बाजूबंद सुद्धा बघितलेला आहे आपण मोत्यांचा कसा करायचा ते. आणि त्यानंतर दिवस 7वा या 7व्या दिवसापासून महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजच्या 7व्या दिवसापासून डे 7 ह्या दिवसापासून आपण ठुशी सुरू केलेला आहे. ठुशी हा दागिना बनवणं सुरू केलेलं आहे. ह्या ठुशीचे आपल्याला महाराष्ट्रात अतिशय वेगवेगळे प्रकार बघायला भेटतात. अतिशय ऐतिहासिक महत्त्व असलेला हा दागिना आहे. अगदी महाराष्ट्रात आपला ह्या ठुशी ह्या दागिन्याचा उदय झाला 17व्या शतकात कोल्हापूर येथे. आणि म्हणून आपण ठुशीचे वेगवेगळे प्रकार असल्यामुळे आपण ह्याचे वेगवेगळे पार्ट्स बघत आहोत. पहिल्या भागापासून आपण सुरुवात केली. पार्ट 1 मध्ये आपण ठुशीचं बेसिक डिझाईन बनवलं. रोजच्या सोयीनी वापरण्यासारखं रोजच्या घरातल्या जेही सामान आहेत त्यापासून बनवता येईल असे हे सगळे दागिने आहेत. तर त्यामध्ये पार्ट 1 मध्ये आपण बेसिक डिझाईन बघितलं. त्यानंतर पार्ट 2 मध्ये थोडंसं रॉयल डिझाईन आपण बनवलं ज्याने की आपल्या दागिन्याला अतिशय रॉयल लुक आलेला आहे. त्यानंतर 3ऱ्या दिवशी आपण ठुशीचे मणी बनवले आणि त्यांचा हार बनवला. तर ही सगळी डिझाईन्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत लिंक.
तिन्ही पार्ट ठुशीचे, तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ही डिझाईन्स नक्की बघून घ्या. आपल्याला नक्कीच ही वेगवेगळी डिझाईन्स, नाविन्यपूर्ण डिझाईन्स आवडणार आहेत बघायला. ह्या ठिकाणी आपली जी लांबी आपण घेतली ठुशीची ती आहे 17 इंच. गळ्याभोवती सैलसर अशी बसणारी ठुशी आपण करतोय म्हणून 17 इंच लांबी घेतली. तर ती पूर्ण 17 इंच आपण अशी डबल लेअर करून घेणार आहोत. आणि कारण आपण हा दागिना अतिशय ऐतिहासिक महत्त्व असलेला आहे, वेगवेगळे डिझाईन्स बघतोय, पण ती डिझाईन्स आपण अशी बघणार आहोत की रोजच्या वापरात सहज वापरता येतील अशी, आणि रोजच्या वापरात आपल्याला घरच्या घरी सहज बनवून वापरता येतील अशी सगळी डिझाईन्स आहेत. म्हणून आपण जनरली नेहमी ठुशीमध्ये आपण दोरी आणि गोंडा लावलेला असतो, त्याऐवजी प्रत्येक ठुशीचं डिझाईन हे आपण हुक लावून तयार केलेलं आहे. कारण हुक हे आपल्याला वापरायला सोयीचं असतं. कोणत्याही पोशाखावर, कोणत्याही ड्रेसवर, ती साडी असू द्या, ड्रेस असू द्या, घालण्यासारखं असतं. म्हणून आपण प्रत्येक हे जे ठुशीचं डिझाईन आहे ते हुक वापरून बनवत आहोत. तर अशीच वेगवेगळी डिझाईन्स आपण आपल्या ह्या ठुशी ह्या सिरीजमध्ये, जे की आपण उखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये सुरू केलेले आहे. तिथे आपण बघू शकता. या सगळ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला भेटतील आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी सगळ्या लिंक देत आहे. आणि आपल्या वरच्या भागात सुद्धा आपण ह्या सगळ्या लिंक बघू शकता. उजव्या हाताच्या कोपऱ्यात एक एक लिंक मी टाकणार आहे सगळ्या व्हिडिओंची. तिथे जाऊन आपण हे सगळे व्हिडिओज बघू शकता. महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही जी सिरीज आहे, मागच्या 10 दिवसांपासून आपण हे दागिने बनवत आहोत. तर हे सगळे व्हिडिओ आपण बघू शकता या लिंकमध्ये. तर आपली ही लांबी ह्या ठिकाणी जवळजवळ होत आलेली आहे. शेवटचं फूल आपण करत आहोत इथे. तर हे शेवटचं फूल करण्यासाठी आपण 2 मणी घेतले आणि ते 2 मणी आपल्या शेजारच्या जी चेन आहे शेजारची, त्या चेनच्या मधल्या मण्यातून काढली सुई आणि अशी आपली पूर्ण चेन कंप्लीट झालेली आहे. डबल लेअर आपण तयार केलेलं आहे या ठिकाणी ठुशीची. तर अतिशय नाजूक, अतिशय सुंदर अशी ही चेन तयार झालेली आहे. 17 इंच लांबी आहे आपली. आता ह्याला आपण हुक लावून घेणार आहोत, पण त्याच्या आधी गाठ मारून आपली ही जी चेन आहे डबल चेन ठुशीची, ती आपण सिक्युअर करून घेणार आहोत. पूर्वीच्या काळात ठुशी हा दागिना वधूंच्या दागिन्यांपैकी असा महत्त्वाचा एक दागिना समजला जायचा. आजकाल आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ठुशीज बघतो, ज्यामध्ये सोन्याचे पोकळ मेणाने भरलेले मणी असू द्या, किंवा आपले मोती असू द्या, किंवा सोन्याचं कोटिंग केलेले मणी, असे वेगवेगळे डिझाईन्समध्ये कुंदनसुद्धा लावतात आजकाल. तर असे वेगवेगळे डिझाईन्स आपण ठुशीमध्ये बघतो. आपण हे बेसिक ठुशीला डबल लेअरमध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे आणि ह्याला आपण शेवटी दोरी आणि गोंड्याच्या ऐवजी हुक लावून घेत आहोत. त्यासाठी आपण कड्या घेतलेल्या आहेत 6 आणि पहिली कडी आपण आपली जी शेवटची 2 मोती आहेत आपल्या चेनची, डबल चेनची, त्याच्या एका मोत्यातून ही पहिली कडी काढली. अशीच एक कडी आपण शेजारच्या मोत्यामधून सुद्धा काढणार आहोत. म्हणजे 2 कड्या आपण त्या दोन्ही मोत्यातून अशा प्रकारे फसवणार आणि त्यांना फिक्स करणार. आता ह्या 2 कड्यांच्या मध्ये सेंटरला जे आपल्याला दिसत आहे सेंटर, त्या सेंटरमधून 2 कड्यांच्या जॉईंटमधून आपण तिसरी कडी टाकणार आहोत. म्हणजे ही तिसरी कडी त्या 2 कड्यांमध्ये आपण फसवलेली आहे. अशा प्रकारे आपण बघू शकतो 2 कड्यांच्या मध्ये तिसरी कडी आलेली आहे आपली. आता ह्या तिसऱ्या कडीमध्ये आपलं हुक जाणार आहे. तर ते हुक आपण लावण्यासाठी तशाच प्रकारे 2 कड्या, ज्याला आपण जम्परिंग म्हणतो, असे जम्परिंग शेवटच्या 2 मोत्यांमधून आपण 2 रिंग जम्परिंग टाकून घेत आहोत, कड्या टाकून घेत आहोत. तर एक कडी टाकून झाली. आता अशाच प्रकारे आपण दुसरी कडी सुद्धा टाकून घेत आहोत. दुसरी कडी त्याच्या शेजारच्या मोत्यातून आपण टाकून घेतली आणि ह्या 2 कड्यांच्या मध्ये आपण अजून एक कडी टाकणार आहोत आणि त्यामध्ये आपलं हुक आपण फिक्स करणार. तर अशा प्रकारे एका साईडला हुक आलं, दुसऱ्या साईडला कडी आली. हे जे हुक आहे ते मी सिल्वर कलरचं वापरलेलं आहे. आपण आपल्याकडे
कोणतंही जेही ऊक अवेलेबल असेल ते वापरू शकता. अशी आपली ठुशी तयार झालेली आहे डबल लेअरची. अतिशय सुंदर, अतिशय नाजूक काम असलेली ही ठुशी आहे. आपली ही ठुशी गळ्याभोवती अतिशय व्यवस्थित बसते आणि गोलाकार आकार त्याला आपोआपच येत असल्यामुळे गळ्याभोवती अतिशय सुंदर दिसणारी ही ठुशी आहे. असेच वेगवेगळे नाविन्यपूर्ण दागिने बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन. थँक यू फॉर वॉचिंग.